मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई म्हणून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा रणसिंग फुंकलाय. 29 ऑगस्टला जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईमध्ये दाखल होणार आहे. जरांगे पाटील यांनी हा मोर्चा आरपारची लढाई असणार आहे असं म्हटलंय. त्यामुळं मराठ्यांची आरक्षणासाठीची लढाई आरपारची होईल का? ओबीसी मधून आरक्षण घेण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना यश येईल का? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. या संबंधीच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं जाणून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि त्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा आणि आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील सध्या मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये भेटी देत आहेत आणि मुंबई मोर्चाचं नियोजन करत आहेत. 27 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करतील आणि 29 ऑगस्ट रोजी मुंबईमधल्या आझाद मैदानावर महाराष्ट्रातले मराठे पोहोचतील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व मराठ्यांनी आरक्षणाच्या लढ्यासाठी जमेल त्या मार्गाने मुंबईमध्ये दाखल व्हावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. जानेवारी 2024 मध्ये सुद्धा जरांगे पाटील यांनी अशाच पद्धतीनं मुंबईत धडक मोर्चाची हाक दिली होती. त्यावेळी मोर्चा नवी मुंबईपर्यंत पोहोचला देखील होता. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्या मागण्या अंशतः मान्य करीत आंदोलन रोखण्यामध्ये यश मिळवलं. त्यावेळी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं सर्वेक्षण करून 58,82,365 कुणबी नोंदी सापडल्याचं जाहीर केलं आणि यामुळं सुमारे 2 कोटी मराठा कुटुंबांना त्याचा फायदा होईल असं देखील सांगितलं. जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा अभ्यास करणाऱ्यांनी हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅजेटचा देखील दाखला देत मराठे हे कुणबीच असल्याचं म्हटलेलं आहे आणि ते ओबीसी मध्येच मोडतात. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर नोंदी सापडल्यानंतर ओबीसी समाजाच्या नेत्यांनी त्या नोंदींच्या वैधतेबाबत, सत्यतेबाबत प्रश्न उपस्थित केलेत. तरी देखील महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यास सुरुवात झाली. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ देखील मिळायला सुरुवात झाली. परंतु सगळे सोयरे शब्द अध्यादेशात वापरला गेला नाही, कायदेशीर केला नाही. त्यामुळं सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसं मिळणार आणि सर्व समाज ओबीसी मध्ये कसा येणार असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. तर ज्या नोंदी सापडल्याचा दावा केला जातोय त्याच्या वैधतेबाबतच ओबीसी नेत्यांनी आक्षेप नोंदवला आणि जी कुणबी प्रमाणपत्र वाटली गेलेली आहेत ती देखील रद्द करावीत असंही या ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे. सरकार पुढे मात्र त्यामुळं मोठा पेच निर्माण झाला. आता जरांगे पाटील यांनी जर 27 ऑगस्ट पासून मराठा आरक्षणासाठी सुरू होणारं आंदोलन ही आरपारची लढाई असणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे 29 ऑगस्टला मराठा समाज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दाखल होईल आणि आझाद मैदानावर तो आंदोलनास बसेल. लाखोंच्या संख्येनं मराठा समाज तिथं येईल आणि त्यामुळे मुंबईमध्ये आव्हानं निर्माण होतील असं बोललं जात आहे. 27 ऑगस्ट पासून गणेशोत्सव सुरू होतोय. त्याच कालावधीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जर मुंबईमध्ये आले तर आधीच गर्दीनं बेजार झालेल्या मुंबईवरती खूप ताण वाढेल. त्यामुळं सरकार त्यासंबंधी काय उपाययोजना करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी ही बाब पोलीस पाहून घेतील असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर जरांगे पाटील भडकलेत. त्यांनी आंदोलन करणाऱ्या एकाही व्यक्तीला काही झालं तर सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा शब्दामध्ये इशारा दिला. मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं ही जरांगे पाटील यांची मागणी आहे. त्यांनी मराठ्यांना मिळालेल्या इतर आरक्षणाला स्पष्ट विरोध केला. मराठ्यांना केंद्र सरकारनं जे 21-22 मध्ये शैक्षणिक त्या वर्षापासून जे EWSचं आरक्षण 10% दिलं त्या आरक्षणाला सुद्धा त्यांचा विरोध आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांना या EWS आरक्षणाचा म्हणजे 10% आरक्षणाचा लाभ मिळतो. मराठा समाजाला या आरक्षणाचा चांगला लाभ झालेला असल्याचं
म्हटलं जातं, तरी देखील जरांगे पाटील यांनी मात्र ओबीसी आरक्षणाची मागणी कायम ठेवली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं एस-सी-बी-सी अर्थात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांना देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात हे आरक्षण मिळालं होतं. सुरुवातीला ते 16% होतं, परंतु उच्च न्यायालयाने ते 13% केलं आणि त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, कोरोनाची महामारी आली आणि त्या काळातच सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकलं नाही. त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. आता मराठ्यांमधील ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र अथवा एस-सी-बी-सीचं प्रमाणपत्र नाही, त्यांना EWS मधून आरक्षण मिळते. एस-सी-बी-सी आरक्षणाचा हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे. शिंदे समितीच्या सर्वेक्षणानंतर महाराष्ट्रातल्या तब्बल 58,82,365 कुणबी नोंदी सापडल्यानं त्यातील ज्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं त्यांना ओबीसी मधून आरक्षण भेटू लागले. जरांगे पाटील मात्र त्यांच्या मागणीवर तरी देखील ठाम आहेत आणि कायद्यामध्ये सगळे सोयरे शब्दाचा समावेश करा आणि सरसकट मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या असं त्यांची मागणी आहे. सरकार मराठा आणि ओबीसी यांच्या कात्रीमध्ये सापडले. त्यामुळं महाराष्ट्र विधानसभेमध्ये केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकत नाही, कारण आरक्षणाचा जो अधिकार आहे तो केंद्र सरकारच्या सूचीमध्ये येतो. त्यामुळं आरक्षणाचा तिढा सोडवायचा असेल तर अंतिमतः निर्णय केंद्रालाच घ्यावा लागणार आहे. तामिळनाडू अथवा इतर राज्यामध्ये मिळणाऱ्या आरक्षणाची उदाहरणं देऊन मराठा आरक्षणाला कायदेशीर आधार मिळणार नाही हे इथं लक्षात घ्यायला हवं. उपोषण मोर्चा या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण करून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न जरांगे पाटील यांचा आहे. आतापर्यंत त्यांनी 7 वेळा उपोषण केलंय. मागच्या वर्षी देखील त्यांनी मुंबईत मोर्चा आणला होता. सरकारच्या आश्वासनानंतर त्यावेळी आंदोलन मागं घेतलं होतं, परंतु कालांतरानं सरकारनं मराठा आरक्षणाच्या अध्यादेशामध्ये सगळे सोयरे शब्द समाविष्ट केला नसल्याची बाब ही त्यांच्या लक्षात आली आणि सरकारनं आपली फसवणूक केल्याची भावना ही जरांगे पाटील आणि त्यांच्या सर्व आंदोलनकर्त्यांची झाली. आणि त्यामुळं पुन्हा सरकारला मराठा आरक्षणासंबंधी निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी वाद हा शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं. हा वाद इतका शिगेला पोहोचला की 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवला आणि त्या आंदोलनामुळं विशेष करून आरक्षणाच्या आंदोलनाचं केंद्र बनलेल्या मराठवाड्यामध्ये त्याचा भारतीय जनता पार्टीला फार मोठा फटका बसला. त्यांचा एकही उमेदवार मराठवाड्यामध्ये निवडून येऊ शकला नाही. परिणामी 2019 मध्ये 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ 9 जागांवर विजय मिळाला. परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीनं ओबीसी समाजाची एकजूट बांधली आणि त्यामुळं त्यांना निवडणुकीत फायदा झाल्याचं ते बोलतात. आता महाराष्ट्रात मिनी विधानसभेची अर्थात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्या निवडणुका 4 महिन्यावर आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखोंचा मराठा समुदाय मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे. त्याचा परिणाम आता काय होणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. जरांगे पाटील यांनी तर मराठा आरक्षणासाठी ही आरपारची लढाई असल्याचं म्हटलेलं आहे. या सगळ्या वादामध्ये गोरगरीब आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा कुटुंबातील व्यक्तींचं जीवनमान हे उंचावलं पाहिजे. त्यासाठी ठोस निर्णय घेतले पाहिजेत याविषयी कुणाच्याच मनामध्ये शंका नाही. परंतु मराठा समाजाला ओबीसी मध्ये आणून सामाजिक असमतोल निर्माण करू नये अशी भावना ओबीसी समाजाची आहे. यातून मार्ग काढणं सरकारसाठी अग्निपरीक्षा आहे. आता या परीक्षेत सरकार कसं पास होतंय, जरांगे पाटील आरपारची लढाई कसे करतायत आणि ओबीसी समाजाची भूमिका याविषयी काय राहणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण आवर्जून लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. धन्यवाद.